चला, सगळ्यांना गुड इव्हिनिंग आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही आजच्या क्लासला सुद्धा आलेला आहात. जवळजवळ 30 जणांनी पैसे भरले, त्या सगळ्यांचं अभिनंदन की तुम्ही कंटिन्यू करताय क्लास. कारण ओंकार साधना ही कंटिन्यू 4 ते 5 महिने तरी केली पाहिजे. आणि आपण तर ओंकार ध्यान म्हटलंय, म्हणजे त्याला तर कधी एंड नसणारच आहे ओंकार ध्यानाला. जरी ओंकाराची कपॅसिटी हळूहळू वाढवत गेलो, लंगची कपॅसिटी, ब्रीदिंग कपॅसिटी, जसं ओंकार सुरुवातीला काही कमी सेकंद म्हणता येतो, नंतर हळूहळू वाढवलं की आपोआप लंगची कपॅसिटी वाढली जाते. तर हे सगळं कमीत कमी 4-5 महिने तरी केलं पाहिजे. आणि ओंकारावरील ध्यान तर हे एनलेस 10 मिनिटं रोज, कुठल्याही ध्यानानंतर 5 मिनिटं, 10-10 मिनिटं करायची जर आपण सवय ठेवली, की कुठलंही आपण ध्यान करतोय, की आता 4 तारखेपासून आपण देवी ध्यान सुरू करणार आहोत, मोफत कोर्स आपला. तर तो देवी ध्यान झाला आणि एक शेवटी 5 मिनिटं, 10 मिनिटं ओंकार ध्यान केलं. म्हणजे त्याच्यामुळं आपण ओंकार म्हटलेही जाणार आहेत आणि त्याच्यावरचं ध्यान, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की मॅनिफेस्टेशन. हे जर केलं तर ट्रिमंडस लाईफ 1 महिन्यात बदलणार आहे. ट्रिमंडस, लक्षात घ्या. तर आज कोणी नवीन साधक आहेत काय? किती जण नवीन साधक आहेत त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाकावं की त्यांनी ओंकार साधना मागच्या महिन्याचा केलेला नाहीये. म्हणजे त्याप्रमाणे आम्हाला घेता येईल. नीता मैडम मला चैट बॉक्स में डालिए कुछ तो। जहा मैडम जो है, ज्योति झा मैडम, नीता मैडम, ज्योति झा मैडम को मराठी समझ में नहीं आता। मैंने उनको बोला है कि ज्वाइन कर लो, ओमकार को लैंग्वेज नहीं है, इंग्लिश भी वही ओमकार है, हिंदी भी वही ओमकार है। जो कुछ मैडम बताएगी नीता मैडम, वो तो समझाने की कोशिश करो 1-2 दिन, नहीं तो उनके फ्रेंड को पूछो। हमारे जो प्रोग्राम है ज्योति मैम, तो ऐसे 2-4 लोगों ने किए हैं, 21 दिन के, जो मैं बड़बड़ करती हूँ सब समझाती हूँ, वो भी उन्होंने किए। इतना इम्पोर्टेंट उनको लगा। और लिख के मेरे जो पीपीटी है उसको फोटो निकाल के, नेबर्स वालों को पूछ के, इनको पूछ के ग्रास किया और लाइफ बदला उन्होंने। तो आपको तो ये ओमकारा का तो सब सुनना है, सुनने वालों को भी बहुत अच्छा बेनिफिट मिलने वाला है। बोलने में भी वही लैंग्वेज में ओंकार है। बाकी का जो मैडम बोलती है वो एक बार समझ लो, अपने फ्रेंड से, मैडम से कभी पूछो, तो हो जाता है। इतना कुछ ओंकार का अंडरस्टैंडिंग जो है इतना ज्यादा नहीं है, वो सुनना प्रॅक्टिकल चीज है। तर कोणी कोणी नवीन आलंय चॅट बॉक्स मध्ये टाकलंय का तुम्ही की तुम्ही क्लास जॉईनच केलेला नाहीये मागच्या महिन्याचा? कोणी असेल तर सांगावं. एक एक नाव आहे काहीतरी प्रतिमा देशमुख म्हणून. प्रतिमा देशमुख, ठीक आहे, एक नाव आहे ते. तुम्हाला काही इतकं काही अवघड नाहीये. मी व्हिडिओ ऑलरेडी केलेले आहेत. माझे जे महत्वाचं जे ध्यानाचा आस्पेक्ट आहे त्याचे व्हिडिओ आहेत, आणि फुल ध्यान पण केलेले आहे. ते तुम्हाला टाकते, समजून घ्या. महत्वाचं मला आज सांगायचं आहे की या ओंकार ध्यानाच्या महिन्याच्या या महिन्यामध्ये आपण खूप काही वेगळं बघणार आहोत. पहिलं महत्वाचं म्हणजे, मी काल का परवा, मला सापडला नाही तो व्हिडिओ, मी शोधला पण आता परत शोधते. त्या ओंकाराच्या व्हिडिओमध्ये मला सायंटिस्टचे प्रत्येक पाण्यावरचे इम्प्रिंट्स बघायला मिळाले, की काय म्हटलं की पाण्यावर काय इम्प्रिंट झाले. मी तुम्हाला आधी दाखवलेत फोटोग्राफ, पाण्याला अफर्मेशन दिले की पाण्याला कसे बदलतात ते. तर त्यांना कळलं की ओंकाराचा जो इम्प्रिंट पाण्यावर येतो, ओंकार म्हटलेला, आपणच म्हटलं पाहिजे असं काही नाही, व्हिडिओ लावला, रेकॉर्ड लावलं ना आपण, ओंकार पाण्याच्या जवळ ठेवला तो, तर त्यांनी बघितलं ते जे इम्प्रिंट झालेलं आहे ते श्रीयंत्रासारखं झालेलं आहे. त्या व्हिडिओत दाखवलंय त्यांनी. तो काय असला सटरफटर व्हिडिओ नाही. आजकाल कोणी काही बडबडतो व्हिडिओवाले, तसं नाही येतो. तो सायंटिस्ट चांगला आहे व्हिडिओ तो. तर तो मी सापडतो का बघते. तर हे स्त्री यंत्रासारखं सगळं त्याच्यावर उमटलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे स्त्रीमध्ये किती शक्ती आहे, स्त्री यंत्रात केवढी शक्ती आहे. म्हणजे शक्तीच आली परत बघा, की जी आत्ताची सध्या महत्वाची आहे ऊर्जेला. तो ज्योति मैडम, इसलिए मैंने आपको बोला आप सिर्फ सुनिए कि तो भी बहुत चेंज होने वाला है। क्योंकि जब ओंकार रिसाइट करते हैं हम और वाटर रखते हैं नजदीक में,
तो वो ओंकार है कि इम्प्रिंट्स वाटर पे श्री यंत्र जैसे आए, कि जैसे कि हम शक्ति मानते हैं देवी की, श्री माता मीन श्री यंत्र इज फॉर द डिवाइन फेमिनाइन एनर्जी। तो वो इम्प्रिंट दिखाई दी, तो मैंने ऐसे सोचा कि क्यों ना इस महीने में हम वाटर थेरेपी भी करेंगे, वाटर अफर्मेशंस। क्योंकि वाटर अफर्मेशंस जो है पावर में बहुत हायर रेटिंग आता है। आपल्याला ज्या ज्या थेरपी आपण सगळ्या बघितल्या, आयुष्य बदलाचं शास्त्र भाग 1 भाग 2, तर जे वॉटर अफर्मेशन्स आहे ते सगळ्यात टॉप लेव्हलच्या 1-2 रँक मध्ये येईल, की ज्यांनी इमिजिएट बदल आपल्यामध्ये होतो। आणि आपण ह्या थेरपी बघितल्या करून, वॉटर थेरपी करून बघितलेली, वॉटर पाण्याला अफर्मेशन देऊन बघितलेले आहे। तर आता आपण काय करायचं, रोज ओंकार ध्यानाच्या क्लासला असा एक ग्लास भरून ठेवायचा। सुंदर तुम्हाला हवा असेल तर, आज माझा हंडा गेलाय घासायला, तुम्हाला मी नेहमी दाखवते, माझ्याकडे तांब्याचा हंडा इथेच असतो तो। कारण मी हे असं काय काय सगळं बऱ्याच वेळ दिवसात 1-1.5 तास ऐकत असते, ते पाणी आपोआप चार्ज होतं। कारण जे काही वेव्ह सोडल्या जातात त्याच्या व्हायब्रेशन्स त्या पाण्यावर येतात, आणि तांब तर कंडक्टर आहे ना, स्टील पेक्षा तांब कंडक्टर आहे। तर तुम्ही कमीत कमी 1 ग्लास असा जवळ ठेवत जा ओंकार ध्यानाच्या क्लासला या महिन्यामध्ये, आणि आपोआप ओंकार ऐकून म्हणून ते पाणी चार्ज होणार आहे। आणि पाणी ज्याला ठेवतं त्याला अफर्मेशन्स द्याच द्या, की आता स्त्री यंत्र उमटणार आहे, स्त्री देवीची शक्ती यात माझ्या पाण्यामध्ये येणार आहे, आणि अमृतमय जल आज मला प्यायला मिळणार आहे। खूप खूप धन्यवाद तुझे, खूप खूप धन्यवाद। एक मिरॅक्युलस एनर्जी तू घरामध्ये सगळी निर्माण करत आहेस, तुला शतशः प्रणाम। असं म्हणून पाण्याचा ग्लास ठेवा, आणि नाही जमलं तर निदान क्लास झाल्यावर, पाणी चार्ज झाल्यावर तो अफर्मेशन देऊन प्यायचा, थोडा निम्मन थोडा अंड्यात टाकायचा, असं करायचं ही थेरपी। तर याच्यामध्ये शैलजा मॅडमचे अनुभव खूप अमेझिंग आहे। शैलजा मॅडमला लिंक द्यायला विसरली मी, तर मी सांगते त्यांना, म्हणजे त्यांचा अनुभव काल आमचं बोलणं झाल्यावर त्यांनी आज सकाळी उठल्यावर आम्ही काही वेळेला शेअरिंग करतो, आज माझं 1.5 तास ध्यान झालं। हो बरं झालं, आठवण झाली। हा माझा लेम्युरियन क्रिस्टल आणि अमेझिंग एनर्जी, तर मी हे दरवेळेला घेऊन बसणारच आहे, म्हणजे तुम्ही पण कनेक्टेड होणार। तर 1.5 तास माझं आज ध्यान झालं याच्यामुळे, खूप सुंदर। तर शैलजा मॅडमचा अनुभव असा आज ओंकार ध्यानाचा, त्या म्हटल्या मी आज उठले आणि ठरवलं की आता ओंकार ध्यान करायचंच करायचं, अर्धा तास रोज। त्यांना ते फारच आवडलं, आणि त्या ओंकार म्हणायला त्यांनी सुरुवात केली। 45 मिनिटं ओंकार म्हणत होत्या त्या, आणि ध्यान केलं त्यांनी म्हणून। आणि त्यांनी रेकॉर्ड सांगितलं की त्यांचा एक ओंकार त्या म्हटल्या 45 सेकंद होतोय, एक ओंकार। आता ते मला माहिती नाही किती शक्य आहे नाही, मी म्हटलं काही मोजायला चूक झाली काय मॅडम, नीता मॅडम, होतो का एवढा? तर त्या म्हणाल्या, होऊ शकेल. म्हणजे हा तर आता त्या त्यांचा काय अभ्यास तर म्हणाल्या, खूप आहे ना. हा त्या म्हणाल्या की श्वास घेऊन तेवढा होतोय, श्वासाचा टायमिंग जर सोडला तर तो काहीतरी 30-35 भरेल। खूपच छान। मी म्हटलं पहिल्यांदा रेकॉर्ड करायचं आणि त्याच्यावर आपण ध्यान करायचं आता। तर असं मी त्यांना सांगितलंय, तर त्या बघू आता कधी त्यांना वेळ होतोय, साधारण माझा पण म्हटलं मी तुम फक्त मकार काउंट करते, म्हणजे हा तर तो 15 ते 18 असतो, हा म्हणजे मग आकार होत उकार असेल मोजत त्यांचा, नाहीये. 30-35 सेकंद फक्त होत मकार असेल। होईल, हो, सुरुवातीपासून तुम्ही होऊ आता शकेल. काय योग शिक्षक एवढे आहात आणि किती वर्ष करत आहे, तर छानच गोष्ट आहे। तर तुम्हाला पण नीता मॅडम सांगते, तुम्ही पण रेकॉर्ड करा। कारण काय होतं, आता जेव्हा तुम्ही बोलता क्लास घेताना किंवा आपण बोलतो त्याला तेवढा तो येत नाही, तर रिलॅक्स मध्ये मी त्यांना सांगितलंय 3 किंवा 5 ओंकार तुम्ही म्हणा, पुढचं मी ते रिपीट करेन, आणि मग त्या हा. ओंकारावर आपण ध्यान केलं तर जास्त चांगलं आहे। तर तुम्ही पण करा, त्यांनाही सांगितलंय। म्हणजे जर एवढा दीर्घ आला ओंकार तर सुंदरच ध्यान होणार आहे मग त्यांना। हो. कारण काय होतं, झूम मध्ये ना तो मकार जातो, काही काही मी म्हटलं नीता मॅडम हेडफोन घालतात त्याला छान येतो, तर तो जातो मकार। म्हणून मोबाईलवरच करा रेकॉर्ड आणि मला टाका, मग मी ते करते काय करायचं ते 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 जर झालं तर खूपच सुंदर ध्यान होईल आपलं। आणि मध्ये मध्ये ती तिबेटियन घंटा पण मी टाकेल व्हायब्रेशनला। तर हे मला सांगायचं होतं महत्वाचं।
आणि मॅडमना मी म्हटलंय की सुरुवातीची माहिती तुम्ही द्या. मॅडम 10 मिनिटं शेवटी ते ध्यान घेऊयात आपण. झालंच, वेळ झालीच आहे. तुम्ही थोडीशी बेसिक माहिती द्या. आज काय रेकॉर्ड झालं त्याच्यावर एक शेवटचे 10 मिनिटं ध्यान करू. तुम्ही थोडस बेसिक सांगावं. 1-2 लोक नवीन आहेत. तर मी हो बंद चालेल. करते आता आणि शेवटी ध्यान घेते. जे काही रेकॉर्ड झाले त्याच्यावर घेऊन बघूयात. सुरुवातीला आपण त्रिवार ओंकार म्हणूया. चला, कुठल्याही ध्यानात्मक आसनात बसायचे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित. सुरुवातीला आपण त्रिवार ओंकार आणि त्यानंतर प्रार्थना म्हणणार आहोत. तर या वर्गामध्ये अनुराधा पुरंदरे ताई असतील तर तुम्ही तुमचा आवाज अनम्यूट करा आणि माझ्या पाठीमागून 3 ओंकार म्हणायचे. ओम. अनुराधा मॅडम लई दिसत आहेत मला. तुम्हीच म्हणा मॅडम. हा चालेल. ओम. Bluetooth mode. ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. सावकाश डोळे उघडायचे. ओंकार ह्या एक बीज मंत्र आहे. म्हणजे प्रत्येक उच्चार किंवा देवाचं नाव घेण्यापूर्वी आपण सुरुवातीला ओंकार म्हणतो आणि त्यानंतर पुढचा त्याचा जो कुठला मंत्र असेल तो म्हणतो. म्हणजे सृष्टीचा अगदी सुरुवातीचा जो काही नाद आहे तो म्हणजे ओंकार आहे. ओंकार हे एक ध्यानासारखंही करता येतं, त्याचबरोबर दीर्घ श्वसनाचा अभ्यास म्हणूनही आपल्याला ओंकार करता येतो. म्हणजे जसं की आपण श्वास एकदा घेतो आणि त्यानंतर ओंकाराचं उच्चारण करतो. म्हणजे श्वास घेतला जातो आणि ओंकाराचं उच्चारण करताना श्वास पूर्ण सोडला जातो. म्हणजे याच्यात दीर्घ श्वसनाचाही अभ्यास छान केला जातोय. त्याचबरोबर एक आलंबन घेऊन आपण एखादी कृती करत असतो तर मनाची एकाग्रता वाढीस लागण्यासाठी मदत होती. तसंच आपण ओंकाराचं आलंबन घेतलं आणि त्याप्रमाणे त्याचं उच्चारण पुन्हा पुन्हा करत राहिलो तर त्यामधून आपल्या मनाची एकाग्रता म्हणजे आपल्या बुद्धीचं चातुर्य म्हणा किंवा स्मरणशक्ती ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वाढ व्हायला अशी खूप छान मदत मिळते. तर ओंकार म्हणताना आपण पूर्ण 10 सेकंदाचा म्हणतो. त्यातला आकार आहे तो फक्त 2 सेकंद उच्चारतो. त्यानंतर उकार आहे तो 3 सेकंद उच्चारतो आणि मकार आहे तो पूर्ण 5 सेकंदाचा. असा पूर्ण ओंकार आहे तो 10 सेकंदाचा उच्चारण्याचा प्रयत्न करतो. जे नवीन साधक आहेत त्यांचा उच्चारण काही कमी कालावधीसाठी होऊ शकेल, परंतु हळूहळू तुमच्या जशी श्वासाची कपॅसिटी वाढत जाईल किंवा फुफ्फुसांची कपॅसिटी वाढत जाईल त्याप्रमाणे तुमचा ओंकार आहे तो 10 सेकंदापेक्षाही जास्त कालावधीचा व्हायला सुरुवात होती. त्यासाठी सुरुवातीला आपण हाताच्या बोटांवरती ओंकार मोजत असतो. सुरुवातीची 2 बोट आहेत त्यावेळी अकारचं उच्चारण केलं जातं. पुढची 3 बोट आहेत त्यावेळी उकाराचं उच्चारण केलं जातं आणि मकाराचं उच्चारण करताना परत दुसऱ्या हातांची 5 बोट आपण वापर करतो.
म्हणजे आपल्या दोन्ही हातांच्या 10 बोटांवरतीच पूर्ण 10 सेकंदाचा ओंकार आपल्याला म्हणता येतो. हे झालं उच्चारण कसं करायचं ते. उच्चारण ओंकाराचं करताना कालावधी सकाळचाच असावा असा आग्रह नाहीये. कुठल्याही वेळेस तुम्ही करू शकता, पण त्यावेळी पोट तुमचं रिकाम असणं खूप गरजेचं आहे. जसा आपण प्राणायामाचा अभ्यास करतो तसाच हा एक दीर्घ श्वसनाचा अभ्यास आहे. तुम्ही पोट थोडंसं रिकाम असताना फुफ्फुसांमध्ये भरपूर भरून श्वास घेऊ शकता आणि त्यानंतर ओंकाराचं उच्चारण करू शकता. तर आत्ता जे नवीन साधक आहेत ते श्वास घेताना फुफ्फुसांची कपॅसिटी आपल्या 5,500 ते 6,000 सीसी इतकी कपॅसिटी आहे. परंतु आता सध्या आपण तो फक्त 500 सीसी श्वास घेऊ शकतो किंवा तेवढाच घेत असतो. म्हणजे खूप अल्प श्वास प्रत्येक जण घेत असतो. परंतु तुमचा ओंकाराचा उच्चारणाचा कालावधी जसा वाढायला जाईल तर त्या प्रमाणात तुमची ही कपॅसिटी फुफ्फुसांची वाढायला सुरुवात होणार आहे आणि तुम्ही दीर्घ श्वास घ्यायला सुरुवात करणार आहात. तर कालांतराने 8 दिवसात तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी निश्चित लक्षात येणार आहेत. त्यातले बरेच साधक जुने आहेत की त्यांची स्ट्रेंथ खूप छान वाढलेली आहे. मन केलं म्यूट मॅडम, तुम्ही परत अनम्यूट करा. मी बाकीच्यांना पण केलं म्यूट. अनम्यूट, हा ठीक आहे. जर आता प्रत्येकाची कपॅसिटी आहे ती साधारण 500 सीसी, म्हणजे आम्ही जेव्हा सुरुवात केली ह्या ओंकाराच्या उच्चारणाला केला त्यावेळी आमची कपॅसिटी एवढीच होती. म्हणजे ओंकार थोडा जरी म्हटला तर मकार आमचा लांबायचाच नाही किंवा इथं कंठावरती खूप ताण यायचा ओंकाराचं उच्चारण करतात. आता जुन्या साधकांमध्ये सुद्धा काही जणांना हे अनुभवता येत असेल किंवा तसं वाटत असेल. परंतु तुमची स्ट्रेंथ जसजशी वाढत जाईल किंवा ओंकार उच्चारताना काही जणांच्या स्वरयंत्राला किंवा घशाला ते ताणून उच्चारण करत असतात. तर तसं न करता तुमचा जसजसं ही कपॅसिटी वाढायला सुरुवात होईल तर इतका तो सॉफ्ट मध्ये होईल, म्हणजे तुमचा जे आतली पडजीप आपण म्हणतो त्या तिथून तो एकदम सॉफ्ट असा आवाज यायला निघायला सुरुवात होते आणि खूप सहजासहजी ओंकाराचं उच्चारण केलं जातं. तर ह्या त्यातल्या काही पूर्व म्हणजे सुरुवातीच्या सूचना आहेत किंवा सुरुवातीची थोडीफार माहिती आहे. आपण जसजसं ओंकाराच्या उच्चारणाला सुरुवात करू तसं तुम्हाला ह्या बऱ्याचशाच गोष्टी स्वतःला कळायला सुरुवात होणार आहेत. मॅडम ठीक आहे एवढं? तर शैलजा मॅडमचा अनुभव अर्धाच राहिला. तो थोडस सांगते महत्वाचं आणि घेऊयात ध्यान आपण एक शेवटचं 10 मिनिटं. हो तर हो शैलजा मॅडम मला असं म्हटलं की 45 मिनिटं हे ओंकार म्हणत म्हणत त्यांनी ध्यान केल्यावर झालं काय ते थांबवलं, वेळ बघितली तर त्यांना आज आश्चर्य वाटलं की 45 मिनिटं कसं काय एवढं आपण म्हंटलो ओंकार आणि ध्यान केलं. त्यानंतर अगदी आश्चर्यचकित झालं. त्यानंतर त्या म्हणे ध्यान संपलं, ओंकार म्हणणं संपलं, तरी मला ओंकाराचे आवाज येतच होते. आणि मी म्हटलं अनाथनाद असेल तर हो म्हणे बहुतेक सुरू झाला अनाथनाद. तो तर ऐकायला आला, पण नंतर त्या म्हणे की जे काही माईकवर लागतं शेजारच्या काहीतरी प्रार्थना स्थळातून, तर त्यांचं त्यांचं नेहमीच ते वेगळंच चाललं होतं, पण त्याच्यातनं सुद्धा मला ओंकारच शेवटी ऐकायला आले. शेवटी चराचरात सृष्टी ब्रह्मांडातच ओंकार आहे, त्यामुळे त्यांना ही अनुभूती छान आली आजची. तर ते सांगायचं होतं. चला आता आपण ध्यान करूयात. आजचं काही रेकॉर्डिंग झालंय ते बघू, कारण घाईघाईत केलंय, मला ते माईकचे काही फंक्शन जमले नाहीत घाईमध्ये, पण करून बघू आपण आज हे ध्यान. तर मी चला सगळ्यांनी शांत डोळे मिटायचे आहेत. स्वस्त रिलॅक्स मध्ये बसा. पाण्याचा ग्लास हवा असेल तर लगेच ठेवा. चला आता आपल्याला ओंकार ध्यान करायचं आहे. सर्वात प्रथम 3 ओंकार म्हणायचे आहेत.
म्हटल्यावर माझ्या मागून 3 ओंकार म्हणायचे आहेत. आता 4 अवस्था बघायच्या आहेत ओंकाराच्या. ओंकारावरील 4 अवस्था बघायच्या आहेत. आता नुसतं शांत बसून ओंकार ऐकायचे आहेत 4.
ओंकार 4 अवस्थावर ध्यान करायचं आहे ओंकाराच्या. आता माझ्या मागून ओंकार म्हणायचे आहे ते रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आता आपल्याला जे काही मॅनिफेस्ट करायचं आहे, जे काही आपल्याला हवं आहे ते व्हिज्युअलाइज करा. मिळालंच आहे. पूर्ण डिव्हाइन प्रेम आपण घेतलेलं आहे. पूर्ण सोलर फ्लेअर सेंट्रल सन मधून जे काही व्हायब्रेशन्स येत आहेत ते आपण प्राशन केले आहे या ध्यानातून. शरीरातील सेल आणि सेल चार्ज झालेला आहे. आता मस्त व्हिज्युअलाइज करायचं आहे आपल्याला जे हवं आहे ते. हालचाल करायची आहे आणि धन्यवाद देऊन डोळे उघडायचे आहेत. सर्वांना धन्यवाद 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 धन्यवाद. कोणाला काही शंका असतील तर विचारा. मंगलताई, हम्म तुम्ही ते ह्याचं बोलत ना 45 सेकंदाचं, हम्म ते
ते शंकर महादेवन म्हणून गायक आहेत, त्यांचा एक एक मिनिट पूर्ण चालतो, म्हणजे चालू शकतो म्हणण्याचा उद्देश असा. काय श्वास जो आहे ना 1 मिनिट राहू शकतो, म्हणजे ओम हा. एक मिनिट पूर्ण बोलू शकत. तुम्ही 45 सेकंद ते बोलले ना, तसं ते 1 मिनिट पूर्ण बोलतात. हो, 2-2, 3-3 मिनिटं करणारे ओंकार आहेत ना, योगी लोक करतात ते. हा. आणि पण दुसरी गोष्ट म्हणजे आपण म्हणतो ना पृथ्वी स्वतः भोवती फिरते ना, त्याचा पण ओंकारच नाद होतो. हो. तर एकदा मोबाईलवर आलेलं की तो ओंकारच ती बोलत असते पृथ्वी स्वतः भोवती फिरते तेव्हा. त्या हो 2 गोष्टी सांगायच्या होत्या मला तुम्हाला. हो, कारण बघा शैलजा मॅडमनी ते सांगितले प्रत्येक स्वरात ओंकार असतो. तर ते आहे. आणि आपल्याला ज्यांना ओंकाराच्या 4 स्टेजेस माहिती नाहीयेत, जमत नाहीये, त्यांनी साधं ओंकार, नुसत्या ओंकार आकारावर ध्यान करा. आणि पिरॅमिड मध्ये जे आपले ओंकाराचे प्रयोग झालेले आहेत, त्याची व्हिडिओ मी टाकते आता या ग्रुपवर, नवीन ग्रुपवर. तर ते म्हणजे नुसतं हातावर ओंकार काढले तर ऊर्जा कशी बदलली आहे. नंतर एकाने खांदे दाबून त्याला असे हात ते खाली घ्यायचा प्रयत्न केलाय आणि ओंकार हातात ठेवलाय स्टिकर, तेव्हा ते हात खाली गेले का, हे थोडेसे व्हिडिओ आहेत ते टाकते मी. ते ज्यांनी बघितले नसतील त्यांनी बघून घ्या. मला सगळ्यात आनंदाची न्यूज अशी सांगायची आहे की शैलजा मॅडमना एक छान विशेष त्यांचं हे होतंय. हे जे आहे राष्ट्र संवर्धन संस्था जी आहे साताऱ्याची, तेजस्विनी सन्मान संस्कृतीचा आणि जागर स्त्रीचा, तर भव्य महिला संमेलन आहे 4 फेब्रुवारीला. तर त्यावेळेला शैलजा मॅडमचा विशेष सत्कार होतोय. यांनी ज्या 4 स्त्रिया निवडलेल्या आहेत, तर त्यातली आदिती स्वामी आंतरराष्ट्रीय तीरंदाज अर्जुन पुरस्कार मिळती आहे. सौ निर्मला चव्हाण या महिला शेतकरी बीजमाता आहेत. त्यानंतर शैलजा ठोके आहेत, योग विद्याधाम सातारा संचालिका, योगरत्न. आणि पृथ्वी बर्वे आहे, पॅरा ऑलिम्पिक खेळाडू. तर या चौघींचा विशेष साताऱ्यात या जो काही आहे त्यांच्या हस्ते सन्मान होतोय, सत्कार होतोय. ज्यांना जमेल आवश्यक साताऱ्याच्या साधकांनी त्यांनी जरूर जावं. शैलजा मॅडम पुरस्कार मिळवत चाललेले आहेत. तर आपणही मोटिवेशन घ्यावं त्यांच्याकडनं आणि आपल्याला जे जे काही करता येईल ते ते आपण करत राहावं. कारण त्यांचं जे सामाजिक कार्य आहे, सगळ्यात महत्वाचं घर सांभाळून, मला घरातले व्याप खूप कमी आहेत सांगते, पहिल्यापासूनच मी खूप सुखी आहे घरातल्या व्यापाच्या बाबतीत, पण शैलजा मॅडम सगळं सांभाळून करतात, हे जास्त विशेष आहे. तर शैलजा मॅडमचं अभिनंदन आपण करतोच आहोत. पण मला म्हणायचं की जावं जरूर साताऱ्याच्या साधकांनी, हा जो व्हिडिओ बघतील, कारण बरेच जण व्हिडिओ बघत आहेत, त्यांनी जरूर जावं 4 तारखेला. तर शंका काही कोणाला असेल तर विचारा. मॅडम, हा बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. ओंकाराच्या ज्या 4 अवस्थांमध्ये ते ध्यान, ते मला जरा कळलं तर बरं. मागच्या महिन्यात नव्हते ना. हा, तर त्याचा व्हिडिओ आहे ते पाठवते मी. तर बर. ओंकार म्हणण्यात आपले 3 तर कळतात, ओ म आहे हे तर कळतं. हो हो चौथा हो म्हणजे पॉज, शांतता. हो हो. तर म्हणजे जागृत अवस्था. ती जागृत अवस्था आपण बघायची आहे ध्यानामध्ये, की काही पण आपण दिवसभरात जे काही कामं करतो, काही पण आठवायचं, जे आठवेल ते हा. आठवेल. ऊ म्हणजे स्वप्न अवस्था. आपण काय करतो, एक तर जागे असतो नाही तर झोपतो. आपला दिवसातला 1/3 टाइम झोपेमध्ये जातो. हम्म. 8 तास झोप हवी असं म्हणतात ना, 1/3 झोपेत जातो. हो म्हणून ऊ म्हणजे झोपेतली अवस्था, स्वप्न अवस्था. काही वेळेला स्वप्न पडतच असतात आपल्याला झोपेत, आठवू देत न आठवू देत पडतच असतात. ती हो. स्वप्न अवस्था बघायची, म्हणजे काही पण आठवा, स्वप्न काही पण. नंतर हा. म म्हणजे पूर्ण डीप स्लीप, शांत, स्वप्नही नाही काही नाही. पण यामध्ये सुद्धा आपण कॉन्शियस असतो, कारण असं झोपेतनं उठलं की आपण म्हणतो ना किती शांत झोप लागली आज, हो, म्हणजे ती कुठंतरी कॉन्शियसनेस शिल्लक राहतो आपला. तर ते बरोबर आहे. तो या बघायच्या ऐकताना हा. ओंकार, आधी ऐकताना शिका, नंतर म्हणता म्हणता बघा. आणि नंतर पॉज, शांतता. ह्याच्यामध्ये आपल्याला काहीच करायचं नाहीये, काहीच बघायचं नाही, ना जागलेलं ना काही, शून्य. म्हणजे हा. ब्लॅक होल हा. म्हणजे
झिरो. आणि आपण झिरो अवस्थेत जास्तीत जास्त राहिलं पाहिजे ना, हो म्हणून हो. मग ती अवस्था आपल्याला आवडते. म्हणून मग शून्य दीर्घ अवस्था. ओंकार आपण हे 4 अवस्था बघायला शिकायचं एक ओंकार ऐकताना. यांनी काय बर. होणार आहे, यांनी आपल्याला तटस्थता लवकर येणार आहे आणि आपण पूर्ण आपल्या ओरिजिनला लगेच जाणार आहोत. कारण आपलं ओरिजिन ते आहे. आपण जे हालचाल करतोय, बोलतोय, चालतोय, खातोय, पितोय, हे आपण हम्म. नाहीये. हे आपलं स्वप्न आहे, आपणच क्रिएट केलेलं, खरं काही नाहीये. म्हणजे स्वप्न बघताना आपण जसं बागेत जातो, खातो, पितो, स्वप्नात काही करतो, तसंच हे जीवन म्हणजे आपलं स्वप्न आहे. हे आपण स्वतः क्रिएट केलेलं आहे. ज्या वेळेला हम्म. मागचा आपला युग परिवर्तन झाला, त्या युग परिवर्तनामध्ये आपण को क्रिएट करतोय. आपण हे क्रिएट करतोय की असेन्शन इझी, स्मूथ, छान झालेलं आहे. तसं मागच्या वेळेला आपल्याला युग परिवर्तनात आपण ईश्वर होतो. आपल्याला जे काही हवं ते क्षणार्धात आपण निर्माण करत होतो. आपण काहीही भोगत नव्हतो, दुःख भोगत नव्हतो, काहीच विवंचना नव्हत्या, इमोशन्स नव्हत्या, काही नव्हत्या. आपण क्रिएटर होतो. जे वाटलं ते करायचं. आज रंग काढला, चित्र काढलं, तसं आपण होतो. काही हवं ते आपण क्रिएट करण्याची आपली शक्ती होती. पण ज्या वेळेला ते युग परिवर्तन आलं सायक्लिक चेंजेसमुळं, त्यावेळेला आपल्याला अशीच कळलं की आता हे आपण बदलू शकतो. आपल्याला काय हवं ते आपण म्हणजे वेगळ्या आयामात जाऊ शकतो. आणि तिथून हायर आयामातून आपण पृथ्वी क्रिएट केली. आपल्याच कॉन्शियसनेसमुळे हे सगळं क्रिएट झालेलं आहे. सामूहिक कॉन्शियसमुळे पृथ्वी क्रिएट झाली, पृथ्वीवर आपण क्रिएट झालो. तर त्यावेळेला सुद्धा ज्याला जे जे हवं होतं ते ते स्वतः क्रिएट केलेलं आहे. कारण मी तुम्हाला सांगते, आपल्या जीवनात जे काही दुःख येतं ते सुद्धा आपणच क्रिएट केलेलं आहे. मी तुम्हाला बरीच उदाहरणं दिली की जसं मला वाटलं की आता हे मला नाही झालं किंवा काय, त्या विचारानेच मला झालं. तर कुठलाही विचार आपला आहे तोच आपण क्रिएट करतो आयुष्यात. तर त्यावेळेला सुद्धा आपण असंच केलं की समजा आपण आता मनुष्य जन्मात आहोत, तर त्यावेळेला सुद्धा आपण असं क्रिएट केलं, चला मनुष्य जन्म घेऊयात, असं क्रिएट करूयात. तर प्रत्येकाने आपण मनुष्य जन्म घेतले. समजा आता त्यावेळेची ती आहे आपली मनुष्यातली अवस्था. तर त्यावेळेला आपण असं क्रिएट केलं, जसं स्वप्न करतो तसं, चला मंगलधेन प्रोफेसर होईल, इंजिनियर होईल. मग मला काही दुःख आलं, मला काही दुःख आलं प्रोफेशनल लाईफमध्ये, ते मी क्रिएट केलं स्वतः. का आता मी काहीतरी लर्निंग घेईल, मग मी शिकेल, मी लोकांची सेवा करेल, मग मला नंतर खूप छान वाटेल. मग मला असं वाटेल की जोपर्यंत आपण दुःख वेगळ्या दृष्टीने बघत नाही, तोवर दुःख संपत नाही. जगाला मी ती शिकवून देईल. आता जे माझं काम चाललंय, हे सगळं मी स्वतः माझा रोल क्रिएट केलेला आहे, म्हणून मी तो अनुभवतीये. का अनुभवते का, तर मी ठरवलं माझं हे लर्निंग. तसं एखाद्या आंधळ्याने स्वतः क्रिएट केलं की मी आंधळे पण घेईल, मग मी माझं लर्निंग करेल. ज्याला मूल नाही त्यांनी ते क्रिएट केलं, ज्याला रिलेशनशिप नाही आहे, डायव्हर्स होईल, त्यांनी ते क्रिएट केलं, ज्याचे पती वारलेले आहेत तिने ते क्रिएट केलं, तिने स्वतः ते क्रिएट केलं की मला वैधव्य येईल, मग मी दुःख भोगेल, त्यातून माझं आणखीन हायर लर्निंग शिकेल, मी एकटीने जीवन जगायचं शिकेल. हे सगळं आपण क्रिएट केलंय, बिलीव्ह मी. आपण विसरून गेलेला होते, तसं नाहीये. ते आपण क्रिएट करूनच आपण जन्म घेतलेला. एक तर सोल प्रोग्राम घेतला किंवा कॉन्शियसली विचार करून, समजा शेजारी पाजारी काही दुःख बघितलं तर ते आपल्याला होईल का, आपल्याला हे झालंय का, आपल्याला ते झालंय का, असं करत करत आपण क्रिएट केलेले. कॅन्सर असू देत, काही असू देत, आपण क्रिएट केलेला आहे तो विचारांनी. काहीतरी दुःख भोगली, दुःखातच अडकलो, शेवटी पेशींना जाळलं, मारलं, मग कॅन्सर, असं ते आहे. तर हे सगळं जसं मागच्या आपण युग परिवर्तनात केलं, झाडं झाडं म्हणून आली, झाडांना वाटलं आपण छान झाड होऊ, सूर्याला वाटलं, ऍक्च्युली काहींना वाटलं म्हणून ते झालं. काहींनी आव्हान केलं की हा रोल हवाय, प्रकाश द्यायचा आहे सगळ्या पृथ्वीला, प्रकाशावर जीवन चालणार आहे, कोणाला हा रोल आवडेल. त्यांनी स्वतः तो रोल स्वीकारला. जसा मी आज विहंगमचा रोल स्वीकारला, मी आज तुम्हाला काही ज्ञान देते, तो मी रोल स्वीकारलेला आहे. माझं हे ज्ञान म्हणजे माझं काही नाहीये, मी हा रोल स्वीकारला. येस, आय एम रेडी टू डू. म्हणून मला कुठल्या तरी शक्ती येत आहेत, माध्यम करतायत, नॉलेज देत आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचवतायत. तसंच त्यावेळेला सूर्यानी सुद्धा ठरवलं, चला मी रोल घेत होतो सूर्याचा, मग त्याला असतच ना हायर अँड हायर ऊर्जा सपोर्ट करणारे, हे डिव्हाइन हेतू आहेत. दुसऱ्यांसाठी काही काम करण्याची आपण इच्छा ठेवल्यावर आपल्याजवळ आपोआप सगळ्या गोष्टी येऊ लागतात, सगळे येतात. फक्त आपण इच्छा होऊन तयार ठेवायचं, येस आय एम रेडी.
तर त्यावेळेला जसं आपण हे रोल घेऊन आलोय, झाडं, पशु पक्षी, सूर्य, पाणी, तलाव, दगड, हे क्रिस्टल, मी, काही पण, तर तसंच त्यावेळेला आपण ठरवून क्रिएट केलं आणि आपण आलो. पण आता ते सगळं विसरली आपली पॉवर ना, नाही तर मग त्या पॉवर मध्ये त्या आठवणीत असतो तर काय, कशाला दुःख झालं असतं. अरे आपण नाटक करतोय ना, असं वाटलं असतं नाटक करतोय ना, नाटकामध्ये कुठं हम्म. आपण दुःख वाटून घेतो का. तसं आता या युग परिवर्तनाच्या वेळेला आपल्याला क्रिएट करायचे. आपल्याला काय हवंय, 5वा डायमेन्शन हवाय का 4था डायमेन्शन हवाय का 3रा डायमेन्शन हवाय, इथेच राहायचंय का मला 10व्या डायमेन्शन जायचंय, 11व्या. मी हे सगळं घेणार आहे थोडं फेज मध्ये. थर्ड कोर्स लॉन्च करते लगेच मार्च नाही तर फेब्रुवारीतच करेल. तर ह्याच्यामध्ये हे सगळं आपल्याला हवं ते आपण क्रिएट करणार आहोत आपल्या चेतनेने. पहिल्यांदा आपल्याला रेडी व्हायचं, येस मला ते हवे आणि मला जे हवं ते, आपण क्रिएटरच आहोत, अजून सुद्धा आपण क्रिएटर आहोत. बिलीव्ह ऑर नॉट बिलीव्ह, तुम्हाला नसेल बिलीव्ह करायचं नका करू, आपण क्रिएटर आहोत. आपल्याला जे काही हवंय ते सगळं मिळणारच आहे. तशी ऊर्जा सुद्धा येत आहे, फक्त या डोक्यातलं काढून टाकायचंय. नाही छे, कसं शक्य आहे, होणार आहे ते सगळं बदलतंय. जो माणूस बिलीव्ह करणार आहे तो पुढे असणार आहे, तो सगळं प्राप्त लगेच करणार आहे. तो आधी 5व्या डायमेन्शन मध्ये जाणार आहे. मी तर म्हणते मी गेली पण 5व्या डायमेन्शन मध्ये. माझं आता अफर्मेशन हे ते सगळं असंच. तर पहिल्यांदा फ्री विल, कुठं जायचं. दुसरं म्हणजे आपण गेलेलंच आहोत, आपण ते आहोतच, आपली चेतना हायर ठेवायचीच आहे ना, आपण जाणारच आहे, आपल्याला ते मिळणारच आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय हवं ते क्रिएट करायचं. तर ही जी सगळी क्रिएशनची, मी तर फ्री विल ठेवली, आपण आपल्याला काय करायचंय ते चॉईस ठेवलेली आहे. आता ही शक्ती कशामुळे येणार आहे, आपली ओरिजिन. तर तिथे तो जो सूर्य आहे, गॅलेक्टिक सन, सेंट्रल सन, ह्यामधून दिव्य ऊर्जा बाहेर येते आणि अमृत वर्षा होतोय. तो व्हिडिओ बघा, तर परत आज टाकते, त्या व्हिडिओ सगळं एक्सप्लेन केले. ते वर्षा होतोय, ते मला घ्यायचंय, म्हणजे मी ध्यान करायचे. मग या ओंकार ध्यानाने ते लवकर होणार आहे, कारण ओंकारच सगळा चराचर ब्रह्मांड सगळा जन्मच ओंकारातनं झालेला आहे. मग ओंकारावर हे जर ध्यान केलं आपण, तर लवकर लवकर आपल्याला ते मिळणार आहे. ती जी ऊर्जा येते त्याच्यातून बॉडीतला सेल अन सेल बदलणार आहे, डीएनए बदलणार आहे. कारण सगळं त्याला ट्रेनिंग दिलेलं आहे की या सगळ्या धरतीला 5व्या डायमेन्शन मध्ये कसं न्यायचंय. म्हणून मी जर इच्छा ठेवली, मी तुम्हाला पुढे आणते, मी पृथ्वीसाठी काम करते, तर ते प्रेम जास्त मला मिळणार आहे, लक्षात घ्या. म्हणून आपण दुसऱ्यांसाठी करायचंय, पृथ्वीसाठी करायचंय, म्हणजे भरभर भरभर ब्रह्मांडीय इच्छेला आपण साथ देतोय. त्यामुळे ती पण आपल्याला पॉवरफुल करणार, जास्त जास्त प्रेम करणार, हे महत्वाचं. दुसरं म्हणजे मी कुठल्या डायमेन्शनवर विचार करायचा, लेवलवर, ऑराच्या 7 लेयर आपण बघितलेत शरीराचे. सारखं शरीरातच अडकून बसलोय आपण अजून. माझं पाय, माझं नाक, माझं गोळ्या, माझा थायरॉइड, माझा बीपी. विसरा आता हे सगळं, शरीराला विसरून टाका. कारण ज्या कॉन्शियसनेस मध्ये आपण असणार आहोत तेच आपलं रियालिटी बनणार आहे. शरीर 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 म्हटलं तर अजून 0च लेवलला आहोत आपण. मी कधीच माझ्या कशाच्याकडे लक्ष देत नाही, सांगते. शरीराच्या बाहेर या, प्राणिक लेवल आहे दुसरी. सगळं शिकून झाले प्राण. मग हे प्राणच आपल्याला ते सगळं सोलर फ्लेअर देते आणि ध्यानानेच हे प्राण बदलणार. तिथे लक्ष देऊ आपण, माझ्या प्राणिक लेवलला काय चाललंय, माझ्या प्राणमय कोशमध्ये काय भरतीये, माझं विज्ञानमय कोशमध्ये काय चाललंय, किती नॉलेज घेतलंय. नॉलेज इन्फॉर्मेशन तर सगळी फीड करायची आहे. मग ह्या ज्या लेवलला, ज्या ऑरा लेवलला आपण विचार करतोय, ज्या ऑरा लेवलवर काम करतोय, ती आपली रियालिटी बनणार आहे. म्हणून आता शरीराला विसरायचंय, संकल्प हेच हायर लेवलचे पेरायचे, देवी ध्यानातून सुद्धा आणि ओंकार ध्यानातून सुद्धा. तर ओंकार ध्यान हे हायस्ट लेवलला नेतं आपल्याला. 4थी अवस्था आहे जी निराकार, झिरोच, मला काहीच नको. तर ते म्हणजे आपल्याला ह्या ओंकार ध्यानातून लवकर लवकर ते प्राप्त होणार आहे. आणि ज्या वेळेला आपण ती 0 अवस्था, पॉज किंवा थर्ड अवस्था, डीप स्लीप, खूप स्वप्न विरहित अवस्था, डीप स्लीप आपण व्हिज्युअलाइज करतोय, त्या क्षणाला ते डिवाइन प्रेम पटकन येणार आहे शरीरात. हे बघा, सुषुम्नात ज्या वेळेला आपण असतो त्याच वेळेला ते कनेक्शन होतंय. जागृत अवस्था बघताना होणार नाहीये, स्वप्न अवस्था बघताना होणार नाहीये. केवळ आणि केवळ त्या सुषुम्नात जेव्हा असतो त्यावेळेला. आणि सुषुम्नात केव्हा असते ऊर्जा. दुसरं म्हणजे सहज सोपं म्हणजे श्वासावर ध्यान ठेवायचंय. श्वास येते जाते त्यांनी सुद्धा तेच होणार आहे. हे दिवसभर करायचं, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा श्वासावर लक्ष ठेवायचं.
डिवाइन प्रेम घ्यायचं, तो सगळं हवं ते देणार आहे. काही काळजी करायची नाही. सगळे रोग नष्ट होणार आहे, सगळं होणार आहे, उडणार आहे, आपल्याला हवं ते मिळणार आहे, खूप सुखी होणार आहे. पण ते होण्याच्या अवस्थेमधला जो सगळा पिरियड आहे त्याच्यात बरीच आवर्तन आहेत, बरेच चॅलेंजेस आहेत, बरीच दुःख आहेत. नाही ऊर्जा वाढवली, नाही चेतना वाढवली तर डिप्रेशन येऊन वेड सुद्धा होणार आहे. लक्षात घ्या. जे लोक काय सगळे बसलेत ना नॉर्मल लाईफ जगत, त्यांची अवस्था बिकट होणार आहे. लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे तरुण मुलं नाही, तरुण मुलं ऑलरेडी प्रोग्राम घेऊन आलेली आहेत, पण आपल्यासारखे 50च्या पुढचे. मी तर म्हणते खूप सुंदर आपल्याला नशीब मिळाले. हार्डली मार्च 25 प्रेडिक्ट केलेले आहे, मार्च 2025. हार्डली आपल्याला 1.25 वर्ष काढायचे. मी तर म्हणते 1 वर्ष काढायचे फक्त. 1 वर्ष स्ट्रेच करूयात आपण. सुवर्ण योग छान असणार आहे, मस्त असणार आहोत. तुम्हाला शरीर हवंय 1000 वर्ष जगा, सुंदर शरीर, आजार नाही, दुःख नाही, पैसा नाही, पाणी नाही, अन्न नाही, काहीच नाही, मस्त क्रिएटर रोल. तर हे पण अनुभव मुक्त व्हायचे त्यांनी, चला माझ्यावर मुक्त व्हायला. अजून काही शंका आहेत का? अजून काही शंका आहेत? ठीक आहे, मी तर बडबडत राहते बघा, जे असतील ते असतील. काही वेळेला काय होतं ना, थोडस सांगावं असं वाटतं. खूप सांगायचं तर खूप असतं. चॅटबॉक्स मध्ये काही आलेलं आहे. शैलजा मैडम ना कॉन्ग्रेचुलेशन. शैलजा मैडमचाच फोन होता. ग्लास के पानी को क्या करना है? कुछ नहीं, ग्लास का पानी ग्लास रखना है, और जब हम ओंकार सुनेगा पानी वीडियो से, रिकॉर्डिंग से, वो भी उसमें चार्जिंग हो जाएगा। लेकिन हमको ग्लास के पानी को बोलना है रखते वक्त, क्लास शुरू होने पहले, कि ये अमृत है और इसमें श्री शक्ति, देवी शक्ति आने वाली है। आवाहन कर रही हूँ मैं, वेलकम वेलकम। और बहुत अमृत युक्त पानी मेरे शरीर में जाके मेरा सेल चार्ज करेगा। बहुत कुछ अच्छा अच्छा सब कुछ हो रहा है मेरे जीवन में तुम्हारे पावर से। क्या क्या बोलना है आपको? पानी को जो फीड करेगी वो पानी काम करने वाला है, जल्दी काम करता है पानी, क्योंकि शरीर में 70% वाटर ही है। और ये ओमकार सुनने के बाद पानी में वो तो श्री शक्ति आने ही वाली है। वही मैंने बोला कि पानी के ऊपर इम्प्रिंट दिखाई दी है साइंटिस्ट को ओमकार के। तो बहुत ही जैसे गायत्री मंत्र के अद्भुत अनुभव है, वैसे ही ओमकारा के हैं। डेली साधना के बाद पानी पी लेना है। यस यस यस, डेली साधना के बाद पानी पीना ही है। इसीलिए तो ये मंथ में ये ऐड किया। वो ये अमृत में वाटर तो कमाल करेगा। जो जो आप अफर्मेशन देगी वो जल्दी जल्दी होने वाला है। और इसका आधा गिलास हमारे घर के इसमें भी डालना है, आधा हमको पीना है। तो और कुछ शंका है तो पूछ लो। चला, तर सगळ्यांना धन्यवाद. एक महत्वाचं आहे